काय नेमकं याच्यामध्ये चर्चा झालेली आहे? जे काही प्रवक्ते पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे त्याबाबत दादांना काय सांगितलं? दादांना याची कल्पना होती का? याची कल्पना माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांना नव्हती. जी काही पक्षामध्ये कार्यप्रणाली असते की बाबा नवीन प्रवक्त्यांची निवड होत असताना हे खरं आहे की त्याच्यामध्ये माझ्यासह आमदार अमोलभाऊ मिटकरी, माझ्या सहकारी भगिनी वैशालीताई नागोडे आम्हाला स्थान देण्यात आलं नाही. याच संदर्भामध्ये आम्ही अजितदादांकडं हे सगळं का देण्यात आलं नाही, काय आमचं चुकलं याच्यासाठी दादांकडे दिलेलं आहे. काल मी जेव्हा पक्ष कार्यालयात भेटायला गेले 7 वाजता दादा तिथे नव्हते, परंतु मी तातडीने तिथनं निघून माननीय अजितदादांची माझी भेट झाली. मला ज्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या मी त्यांना सांगितल्या. त्यांनी मला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही सांगितलेल्या आहेत आणि आता माननीय अजितदादा याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पुढील कारवाई करतील. तुम्हाला पद का नाकारले याची विचारणा तुम्ही दादांना केली, दादांनी काय उत्तर दिलं? त्याचीच जे काही कारवाई आहे दादांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडं आत्ता माध्यमाच्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे, मी तुला जे काही हे याच्यामध्ये करायचं आहे ते तुला सांगतो. आता नेमकं काय झालंय, आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे नगरपालिका आणि नगर परिषदच्या अर्जाचा. ते अर्ज जर वेळ संपली तर उमेदवारांची व्हॅलिडिटीचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे ह्या 2 दिवस झाल्यानंतर अजितदादा त्याच्या बाबतीत काय करणार आहेत किंवा काय आहे त्या गोष्टी आम्हाला सांगतील. 2 दिवसात अजितदादा कळवतो म्हणले? नाही, कळवतो म्हणलं नाही, मी बघतो आणि मी करतो. काही गोष्टी आहेत की मी ते तुम्हाला तुमच्या समोर अंतर्गत पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकत, परंतु अजितदादांपर्यंत कानावर घातली की आमची काय चूक झाली की जेणेकरून आम्हाला फेअर निवडमध्ये स्थान देण्यात आलं नाही. ही एवढी माझी मागणी, एवढं माझं म्हणणं मी दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे.